4 दिवसापूर्वी कालिका मंदिराच्या पाठीमागे जी झोपडपट्टी आहे सहवास नगर, तिथे निवृत्ती खांदोडे नावाच्या एका माणसाच्या घराची भिंत पडली. सगळे लहान मुलं वगैरे तेव्हा छोट्याच्या घरात झोपलेले होते. काही छोट्या मोठ्या जखमा पण झाल्या. स्वतः निवृत्ती हा दारू पितोय, घराकडे लक्ष देत नाही. त्याची बायको लक्ष्मी, ही, तिचे 2 मुली आणि यशोदा खांदोडे, हे साधारण ते बघतात सगळं घर. त्यांचा फोन आला की असं असं झालं आहे, काय करता येईल. मी आणि जगबीर आम्ही दोघं जण गेलो, बघितले. खूप वाईट स्थिती होती त्या घराची आणि ठरवलं की यांना काहीतरी मदत करावी लागेल. त्यांचे पत्रे सगळे गळत आहेत, भिंत पडलेली आहे, बल्ल्या आणि बांबू पण सडलेले आहेत. ते सगळं नवीन टाकावं लागेल आणि त्याचा अंदाज घेतला तर साधारण सगळा 20,000 रुपये खर्च आहे. जगबीर भाईंना मी म्हटलं की काय करतो. जगबीर भाई म्हणे बघू काय होतंय का. तर मी आपणास अशी विनंती करतो की ह्या घर बांधण्यासाठी 20,000 रुपयाची गरज आहे. आपल्यापैकी जे सहृदयी माणसं असतील त्यांनी या कामाला मदत करावी आणि त्या एका आदिवासी माणसाचं उद्ध्वस्त झालेलं घर उभं करावं, ही विनंती. धन्यवाद.